नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का कामिनीने सदानंदला थेट हिणवलेलं आहे आणि तिने कौरीला पण मारून टाकल्याचं सांगितलेलं आहे आणि कमळीला पण त्रास देणार आहे असं सांगितल्यामुळे सदानंदला एक धक्कादायक निर्णय घ्यावा लागतो आणि तो म्हणजे मृत्यूपत्राचा। संपूर्ण संपत्ती कमळीच्या नावावरती आणि रागिणीचा संताप अनावर झालेला आहे। आता लढाई थेट कोर्टात पोहोचणार आहे। हो मित्रांनो, तर आपण हे सगळं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की ज्या सत्याला सदानंदनी आयुष्यभर आपल्या हृदयात दडवून ठेवलेलं होतं तेच सत्य आज त्यांच्या मृत्यूपत्रातून बाहेर पडणार आहे। पण ह्या मृत्यूपत्रावरती कमळीचं नाव पाहताच संपूर्ण महाजन कुटुंबांच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे। महाजनांच्या घरामध्ये नेहमीप्रमाणे दिवस सुरू झालेला असतो, पण घराच्या एका कोपऱ्यामध्ये सदानंद एकटेच आपल्या खोलीमध्ये बसलेले असतात आणि ते एकदम अस्वस्थ झालेले असतात। त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड पश्चाताप दिसत असतो आणि समोर कागदांचा गट्टा पण पडलेला आहे आणि हातात पेन आणि डोळ्यांसमोर मात्र भूतकाळाच्या आठवणीच फिरत असतात आणि ते स्वतःशीच हळूहळू ते मनामध्येच म्हणत असतात की आयुष्यभर मी माझ्या कुटुंबांसाठी निर्णय घेतलेले आहेत, पण एका चुकीच्या निर्णयाने एका निरपराध स्त्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे आणि इतकी वर्ष मी हे सत्य लपवलेलं आहे आणि ते पण गौरी सोबत। पण आता हे होणार नाही, माझ्यानंतर हे सत्य दडून राहता कामा नये। ते थरथरत्या हाताने मृत्यूपत्र लिहायला सुरुवात करतात आणि त्यात आपल्या मालमत्तेचा उल्लेख करण्यापूर्वी ते आपल्या भूतकाळातील एका मोठ्या चुकीची कबुली पण लिहितात आणि त्या घटनेमुळे एका स्त्रीला समाजापासून, आपल्या माणसांपासून आणि स्वतःच्या आयुष्यापासून कसं दूर जावं लागलेलं आहे ते सदानंदच्या डोळ्यामध्ये अश्रूंमध्ये निघतं। तर माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली नाही, पण आता माझ्यानंतर ह्या सत्याला शिक्षा होऊ नये आणि मी ते होऊ देणार नाही असे ते मनामध्ये विचार करत असतात। दुसरीकडे आपण पाहतो तर अन्नपूर्णाला सदानंदच्या खोलीतून काहीतरी आवाज ऐकू येतो आणि तिला त्यांच्या अस्वस्थतेची जाणीव पण होते आणि ती काळजीने राजनला म्हणत असते की राजन, जरा वर जाऊन पहा ना, बाबांना पाहून ये आणि सकाळपासून त्यांची तब्येत आणि मनस्थिती दोघंही ठीक वाटत नाहीये मला। राजन लगेचच वरती जातो आणि खोलीचं दार अर्धवट उघडच असतं। तो आत डोकावतो आणि सदानंदच्या हातामध्ये पेन आणि समोर मृत्यूपत्र पाहून जागच्या जागीच तो तिथे थांबून जातो। तो म्हणतो, बाबा तुम्ही हे काय लिहिताय? तेव्हा सदानंद दचकूनच मागे वळतात आणि काही क्षण ते शांत राहतात आणि मग म्हणतात, जे मला खूप आधी करायला हवं होतं ते आता मी करतोय, असं ते आवाजातून नाही पण हाताच्या इशाराने म्हणत असतात। राजन मृत्यूपत्र हातात घेण्याचा प्रयत्न करतो, पण सदानंद ते त्याला देत नाही आणि आपल्या हाताने ते झाकून ठेवतात। राजन म्हणतो का हे माझ्या आयुष्याचा शेवटचा निर्णय आहे राजन, असं ते म्हणत असतात। ह्यावेळी मला कोणीही थांबवू नये। राजनच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट दिसू लागते, पण हे सगळं कोणीतरी दाराबाहेरून ऐकत असतं आणि ती असते अनिका। सदानंदच्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावरती भीती पसरून जाते। ती लगेचच खाली येते आणि आपल्या आई रागिणीला फोन करते आणि ती म्हणते, आई लगेच घरी ये ना, बाबांनी काहीतरी भयंकर निर्णय घेतलेला आहे आणि ते मृत्यूपत्र लिहत आहेत आणि त्यात आपल्यासाठी काय आहे हे मला अजिबात कल्पना नाही। रागिणीला हे ऐकताच धक्का बसतो आणि ती घाईघाईने महाजनांच्या घरी पोहोचते आणि वरच्या खोलीत येताच तिची नजर मृत्यूपत्रावरती पडते। तेव्हा रागिणी क्षणाचाही विलंब न करता ते कागद हिसकावण्याचा प्रयत्न करते आणि हे मृत्यूपत्र कोणीही लिहिणार नाही सदानंद, तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही बाबा, असं ते म्हणत असतात। तेव्हा राजन लगेचच तिचा हात अडवतो आणि म्हणतो की आई बाबांचा निर्णय आहे आणि त्यांना तो घेऊ दे। तेव्हा रागिणी संतापाने म्हणते, हा फक्त त्यांचा निर्णय नाही, हा निर्णयाचा संपूर्ण कुटुंबावरतीच परिणाम होणार आहे। तेव्हा हा आवाज ऐकून अन्नपूर्णा आणि कामिनी आणि कमळी दोघीही वर येतात। रागिणीची नजर कमळीवरती पडतात तिचा संताप आणखीनच वाढून जातो आणि ती म्हणते की मला सगळं समजतंय, ह्या सगळ्यामागे हीच आहे आणि सदानंदला ह्या मनामध्ये हिच्या सहानुभूती निर्माण केली गेलेली आहे आणि आता हळूहळू घराची मालमत्ता सुद्धा आपल्या नावावर करून घेणार आहे। तेव्हा कमळी हे ऐकून दुखावून जाते आणि ती म्हणते, रागिणी काकू, मला कोणाकडेही काही मागितलेलं नाही आणि मला काहीच नकोय आणि मला तुमची संपत्ती नको आहे। तेव्हा रागिणी उपहासाने म्हणते आणि हसते, तर नको आहे ना, मग सदानंदच्या मृत्यूपत्रात तुझं नाव कसं येतंय? तेव्हा अन्नपूर्णा मध्येच पडते आणि ती म्हणते, रागिणी पुरे झालं, कमळीवरती प्रत्येक गोष्टींचा आरोप करणं आता तू बंद कर। वातावरण आणखीनच तापून जातो। तेवढ्यातच सदानंद आपल्या खोलीतून खाली येण्याचा प्रयत्न करतात आणि इशारा करतात
तेव्हा राजन त्यांना आधार देतो आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहतात. तेव्हा सदानंद शांत पण ठाम आवाजात म्हणत असतात की कमळीने माझ्याकडे कधीच काहीही मागितलेले नाही, पण मी तिच्यावरती अन्याय झालेलाही पाहिलेला आहे आणि माझ्या आयुष्यातील एका मोठ्या चुकीची भरपाई म्हणून मी आज हा निर्णय घेतोय. तेव्हा रागिनी घाबरून जाते आणि म्हणते, आणि सदानंद तुम्ही काय बोलताय असं ते म्हणत असतात. तेव्हा सदानंद पुन्हा मृत्यूपत्र हातात घेतात आणि सगळ्यांसमोर शेवटची नोंद करतात. काही क्षण पेन तिथेच थांबतं आणि मग ते स्पष्ट अक्षरात कमळीचं नाव वारस म्हणून लिहितात. तेव्हा खोलीत क्षणभर पूर्ण शांतता पसरून जाते. अन्नपूर्णाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि राजनही भावुक होतो. कमळी मात्र हादरूनच जाते. ती म्हणते, नाही बाबा, मला काहीच नकोय. माझ्यासाठी तुम्ही कुटुंबात वाद निर्माण करू नका. मला फक्त तुम्ही पाहिजे आणि तेही आजीबाबां स्वरूपात. तेव्हा सदानंद तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, बाळा, हा तुझ्यावरती उपकार नाहीत, हा तुझ्यावरती झालेल्या अन्यायाची आणि माझ्या परीने केलेली भरपाई आहे. आणि हे ऐकताच रागिणीचा संयम पूर्णपणे सुटून जातो. ती मृत्यूपत्राकडे बोट दाखवत म्हणत असते, मी हे कधीच मान्य करणार नाही. या घराची संपत्ती एका परक्या मुलीला देण्याचा अधिकार कुणालाही नाही. अनिकाही लगेचच आईच्या बाजूने उभी राहते आणि म्हणते, आई, हे बरोबर आहे. आम्ही ह्या मृत्यूपत्राला मान्यता देणार नाही. आणि राजन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, पण रागिनी ठाम असते. जर हे मृत्यूपत्र खरंच असेल आणि तर आम्ही कोर्टात जाऊ. तिथे ठरेल का हे मृत्यूपत्र कोणत्या परिस्थितीत लिहिले गेलेलं आहे आणि सदानंदनी हा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतलेला आहे का कोणाच्या दबावाखाली. तेव्हा हे ऐकताच कमळीच्या चेहऱ्यावरती चिंता उमटते. ती सदानंदकडे पाहते आणि म्हणते की मात्र सदानंद शांत असतात, पण ते फक्त एवढंच म्हणतात की सत्याला कोर्टाची भीती नसते. तेव्हा रागिणी तिथून निघून जाते आणि अनिका तिच्या मागे निघून जाते. खाली पोहोचल्यावरती अनिका हळूहळू आवाजात विचारते, आई, खरंच आपण कोर्टात जाणार आहोत का? तेव्हा रागिणीच्या चेहऱ्यावरती संताप असतो. ती म्हणते, हो, कारण आता ही फक्त संपत्तीची लढाई नाही, तर हा प्रश्न आहे ह्या घरावरचा आपला अधिकार टिकवण्याचा. पण त्याच वेळी अनिकाच्या मोबाईलवरती एक अनोळखी मेसेज येतो आणि ह्या मेसेजमध्ये फक्त एकच वाक्य लिहिलेलं असतं आणि असं असतं की कोर्टामध्ये जाण्यापूर्वी सदानंदनी मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं शेवटचं पान वाचा. तेव्हा तिथे तुमच्या आईचं नाव आहे. आणि अनिका तो मेसेज वाचून हादरून जाते. ती मोबाईल रागिणीला दाखवते आणि रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. सदानंदांनी मृत्यूपत्राच्या शेवटच्या पानावरती रागिणीबद्दल नेमकं काय लिहिलेलं आहे हे कोणालाच माहिती नसतं. त्यांच्या भूतकाळातील ह्या एका चुकीने रागिणीशी काय संबंध आहे आणि कोर्टात जाण्याचा निर्णय रागिणी आणि अनिकासाठीच उलटा ठरणार आहे का? आणि आता महाजन कुटुंबातील ही लढाई घराच्या 4 भिंतींकडे जाऊन थेट न्यायालयातच पोचणार आहे आणि तिथे उलगडणार आहे सदानंदच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं गुपित. तर हे गुपित पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.